आजच्या कथेचे नाव आहे घर नंबर 27 अनायाची सावली. अनाया गेल्यावर घरातलं सगळं जणू थांबून गेलं होतं. भिंतीवर असलेले तिचे चित्रांचे ठसे अजूनही ताजे होते, पण तिची हलकी पावलं, ती हसण्याची लकब आणि अबोल शांतता सगळं अचानक थांबून गेलं होतं. श्रेयाच्या मनात मात्र अनायाचा आवाज अजूनही घुमत होता. खरं तर अनाया फारशी बोलायची नाही, पण ती जिथं जाई तिथं तिच्या अस्तित्वाचा आवाज जाणवायचा. तिच्या चित्रांमधून, तिच्या नजरेतून आणि त्या छोट्याशा अनायाच्या कोपऱ्यात बसलेल्या भावली सुशामधून तिचं जग बोलायचं. अनाया गेली, पण त्या कोपऱ्यातला प्रत्येक रंग, प्रत्येक रेघ श्रेयाच्या मनात कोरल्या गेल्या. काही महिने गेले. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात अ फॉरगॉटन व्हॉइस या विषयावरती एक राष्ट्रीय लेखन स्पर्धा जाहीर झाली. विषय ऐकूनच श्रेयाच्या डोळ्यांसमोर अनाया उभी राहिली. तिची गप्प मुद्रा, भिंतीवर चित्र रंगवत असलेली बोटं आणि ती अबोल पण बोलकी नजर. श्रेयानं वही घेतली आणि अनाया कोपऱ्यात जाऊन बसली. तो कोपरा आता बंद केला नव्हता. उलट श्रेयाने तिथं एक नवीन दिवा ठेवला होता, मोगऱ्याच्या हलक्या सुगंधासोबत. तिने डोळे मिटले आणि लिहायला सुरुवात केली. ती काही बोलत नव्हती, पण तिचा आवाज मला सतत ऐकू यायचा. तो एक चित्र होता, एक गूढ रेषा, एक वाक्य, मी आहे पण कुणी ऐकत नाहीये. लेखन सुरू झालं आणि श्रेयाचं मन एका दुसऱ्याच प्रवाहात वाहू लागलं. तिनं तिच्याच लेखात गप्प असलेल्या मुलांचा आवाज बनायचं ठरवलं होतं. तिच्या लेखात अनाया केवळ एक व्यक्ती नव्हती, ती एक संवेदनशील संकल्पना होती, अबोल पण जिवंत. लेख पूर्ण होता श्रेयाला जाणवलं की ती केवळ एका स्पर्धेसाठी लेखन करत नव्हती, ती एक वेदनेचं उत्तर शोधत होती, तिच्या मनात जिवंत असलेल्या मुलीचं उत्तर. आठवडाभरात तिचा फोन वाजला. एका अनोळखी नंबरवरून आलेला मेल होता. यू हॅव बीन शॉर्टलिस्टेड फॉर द नॅशनल यंग रायटर्स फेलोशिप. हे वाचल्यावर तिच्या हातातून मोबाईल गळून पडणारच होता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत गेले. ती धावत आईकडे गेली. आईला मिठी मारून म्हणाली, आई, अनाया आता कोणी विसरणार नाही. हा लेख पुढे सायलेंट इकोज या नावाने प्रकाशित होणाऱ्या एका विशेष पुस्तकात छापून आला. पुस्तक प्रकाशित झालं आणि श्रेयाचं आयुष्य एकदम बदलून गेलं. काही आठवड्यांतच तिला देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या. ईमेल्स, फोन कॉल्स, पोस्ट कार्ड्स आणि त्यातली अनेक पत्र अशी होती, तुमच्या लेखामुळे माझ्या मुलीला समजून घेण्याचा प्रयत्न केला, किंवा माझ्या वर्गातली एक अबोल मुलगी आता वेगळी वाटते. पण त्यातलं एक पत्र खास होतं, जुन्या कागदावर लिहिलेलं, अक्षर थरथरत. मी अनायाची आई आहे. आज तुझ्या शब्दांमुळे माझ्या मुलीला परत एकदा अनुभवू शकले. तिचं अस्तित्व तुला जाणवायला लागलं याबद्दल शब्द अपुरे पडतात. हे वाचून श्रेयाचं संपूर्ण शरीर गारठून गेलं. तिनं ते पत्र उशाजवळ ठेवलं आणि त्या रात्री तिची झोप स्वप्नांनी ओलावून गेली. जणू अनाया पुन्हा एकदा तिच्या शेजारी बसली होती. हाच अनुभव तिच्या आयुष्यातला एका नव्या दिशेला घेऊन गेला. श्रेयानं ठरवलं की ही कहाणी फक्त कागदावर न लिहिता कृतीत उतरली पाहिजे. तिच्या मनात एक कल्पना आकार घेऊ लागली. अनाया फाउंडेशन, ती एक संस्थानं होती जिथं अशा मुलांना मदत केली जायची जे गप्प बसायचे, दुर्लक्षित होते किंवा वेगळ्या भावविश्वात जगायचे. विशेष गरजांची मुलं, भावनिक अडचणीतील किशोर किंवा फक्त अबोल आणि गूढ व्यक्तिमत्वाची मुलं. फाउंडेशनच्या मुख्य खोलीचे नाव होतं अनायाचा कोपरा. त्या खोलीत भिंतीवर मुलांनी काढलेली चित्र, रंगवलेले स्वप्न आणि प्रत्येक वाक्याखाली लिहिलेलं वाक्य, मी आहे, फक्त मला ऐका. ती जागा आता एक संस्था नव्हती, ती एक भावनिक आसरा झाली होती. तिथं संवाद होता, शब्दात आणि शब्दांशिवाय. श्रेयाची कामगिरी एवढी प्रभावी ठरली की तिला टेडेक्सच्या व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळाली. ती स्टेजवर उभी राहिली आणि एक दीर्घ शांततेनंतर म्हणाली, मी एका अशा मुलीबद्दल बोलणार आहे जी खूप काही बोलू शकली असती, पण तिला कुणी ऐकलंच नाही. मी आता तिचा आवाज आहे. श्रोत्यांमध्ये अनेकांचे डोळे पाणावले. एका गप्प मुलीची कथा इतकी खोलवर जाऊ शकते हे कुणी कल्पनाही केली नसेल. घर नंबर 27 आता त्या जुन्या आठवणींचं घर नव्हतं, तो एक जगणारा ठिकाण झाला होता, जिथं जरी एक मुलगी हरवली तरी तिच्या अस्तित्वानं हजारो नव्या मुलांना आपला आवाज सापडला. श्रेयाचं लेखन आता फक्त कथा नव्हत्या, त्या चळवळी होत्या, संवादाच्या नव्या पर्वाची सुरुवात होती. पावसाळा आता पूर्णपणे भरात आला होता. घर नंबर 27 ज्या जुन्या भिंतीतून ओलसर वास उठत होता आणि हवेत एक विचित्र भार जाणवत होता. श्रेयाच्या आयुष्यात अनाया फाउंडेशन हा आशेचा किरण झाला होता. पण घराचा इतिहास काहीसा खोल, गूढ आणि शब्दांपलीकडचा होता, विशेषतः अनायाचा कोपऱ्याचा. त्या रात्री श्रेया एका विचित्र स्वप्नातून दचकून उठली. स्वप्नात तिने पाहिलं ती अनाया कोपऱ्यात आहे.
आणि भिंतींवर चित्र स्वतःहून हलू लागतात. एका चित्रातून एका पांढऱ्या ड्रेसमधील मुलगी बाहेर येते आणि म्हणते, शब्द हवे आहेत का? मग एक. कारण मी अजून इथेच आहे. त्यानंतर सगळं काळं होतं. सकाळी उठून तिनं ते स्वप्न विसरायचा प्रयत्न केला. पण तिच्या मनात सतत तो पांढऱ्या झग्याची मुलगी, तिचं अस्पष्ट बोलणं, भिंतींचं हालणं घर करून बसलं होतं. त्या दिवशी फाउंडेशनमध्ये एक नवीन मुलगी दाखल झाली. चांगली, शांत, चेहऱ्यावर एक विचित्र शांततेचा पडदा. तिचं नाव होतं आर्या. आर्या फारशी बोलत नसे, पण एक दिवस ती अनायाच्या कोपऱ्यात गेली आणि अचानक एका कोपऱ्यात बसून चित्र काढू लागली. तिच्या चित्रात होती एक मुलगी, पाठमोरी, भिंतीवर हात ठेवलेली. ती चित्र पूर्ण झाल्यावर आर्याने लिहिलं, ती पुन्हा येणार आहे. श्रेयाला काहीसं अस्वस्थ वाटू लागलं. हे सगळं एक विचित्र चक्र असल्यासारखं वाटत होतं. जणू अनाया अजून काही अपूर्ण सांगण्याच्या प्रयत्नात आहे. तिनं त्या रात्री पुन्हा अनायाचा कोपरा पूर्ण तपासणी करायचं ठरवलं. खोलीत गेली. तिनं टॉर्च घेतला आणि भिंतीवर हात फिरवत गेली. एका जुन्या कपाटामध्ये तिला एक खूप जुनी झाकलेली भिंत सापडली. ती भिंत तिथे असावी असं तिला आठवतच नव्हतं. एक एक ईट हलवत तिला आता एका चिमुकल्या कप्प्याचं दार सापडलं. आत एक लाकडी पेटी होती. पेटी उघडली. आत एक धुळीची वही सापडली, एक पांढरी बाहुली आणि एक पत्र. पत्रात लिहिलं होतं, माझं नाव अनाया आहे. मी वेगळी आहे म्हणून कुणीही मला ऐकलं नाही. पण मी एकटं राहणं निवडलं नाही. मला तसं केलं गेलं. या भिंती फक्त रंग नाहीत, त्या जिवंत आहेत. आणि जर कोणी त्यांना ऐकू शकत नसेल तर तीच माझी मैत्रीण. जर तू हे वाचत आहेस तर तूच माझा पुढचा आवाज आहेस. श्रेयाने ते वाचल्यावर कापऱ्या हातांनी वही उघडली. त्यात चित्र होती. घराच्या भिंतीवर रंगवलेली गूढ दृश्य. एका चित्रात एका मुलीच्या भोवती सावल्या होत्या. दुसऱ्या चित्रात ती मुलगी कोपऱ्यात बसलेली आणि समोर भिंतीतून हात बाहेर येताना. त्या रात्री श्रेयानं फाउंडेशनच्या सीसीटीव्ही फुटेज तपासायला घेतलं. तिथे तिला दिसलं की मध्यरात्री एक अस्पष्ट सावली अनायाच्या कोपऱ्यात जाते आणि आर्याच्या चित्राचा कागद आपोआप हलतो. जणू कुणी अदृश्य हाताने त्याला सरकवलं. या घटनेनंतर श्रेयाने घरातील एका भिंतीवर स्मृती भिंत बनवली. तिथे फाउंडेशनमधील प्रत्येक मुलाचं एक चित्र असायचं, त्यांच्या कल्पनांनी रंगवलेलं. पण त्याच भिंतीवर प्रत्येक चित्रामध्ये एक पांढऱ्या ड्रेसमधील मुलगी दिसू लागली. कुणी तिच्या शेजारी, कुणी पाठीमागे, कुणी आरशात. काही पालक घाबरले. काही जण म्हणाले, इथे काहीतरी विचित्र आहे. पण श्रेयाला आता समजलं होतं, अनाया ही फक्त एक आठवण नव्हे, ती एक अस्तित्व होती. ती हे घर सोडून गेलेली नव्हती. एका रात्री पावसाचा जोर वाढलेला. वीज चमकत होती. श्रेयाला भिंतीवर एक वेगळाच आवाज ऐकू आला. धडधड. जणू कुणी आतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. ती धावतच गेली. अनायाचा कोपरा उघडला आणि कपाट उघडलं. कपाटात आत एक खोल अंधारमय कोठडी होती. तिच्या पायाखाली जमिनीवर नक्षी कोरलेली होती, वर्तुळाकार, जणू एखादं अनुष्ठान पूर्ण करण्यासाठी. आणि त्याच्या मध्यभागी शुशा नावाची बाहुली ठेवलेली होती. पण तिचे डोळे आता पांढरे नव्हते, ते काळे होते. जणू कोणी तिच्याकडे पाहत होतं. ती बाहुली घेता श्रेयानं एका वेगळ्या दृश्यात नेलं गेलं. घरातील सगळे आवाज थांबले. वेळ जणू थांबला. तिच्या पुढ्यात अनाया उभी होती, खऱ्याखुऱ्या स्वरूपात. तू ऐकतेस ना? हो, आता मी ऐकते, श्रेया उत्तरली. तर मग इतरांनाही शिकव ऐकणं काय असतं ते. कारण मी एकटी नव्हते. अजून अनेक आहेत. पलभरात ती दृश्य विरली आणि श्रेयाच्या हातात एक नवीन वही होती. नाव होतं, सावल्या बोलतात. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि याचा भाग 4 हवा असेल तर आम्हाला कमेंटमध्ये भाग 4 नक्की लिहा. आणि या कथेला जास्तीत जास्त शेअर करा.